नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर रेशन कार्डचा 12 अंकी नंबर ऑनलाईन काढता नाही येत तर मी नक्की हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठीच बनवला आहे। या व्हिडिओमध्ये मी पूर्णतः तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही रेशन कार्डचा 12 अंकी नंबर हा ऑनलाईन तुम्ही कसा काढू शकता। तर आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आपल्या व्हिडिओमध्ये एकूण आपण 2 प्रकारे सांगणार आहोत रेशन कार्डचा 12 अंकी नंबर हा कसा काढू शकतो, पण महाराष्ट्राचा सुद्धा मित्रांनो। चला कोणता वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। चला, काय अडचण असली नक्की कमेंट करा। चला मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर प्ले स्टोअरवर यायचं आहे। प्ले स्टोअर आल्यावर तुम्हाला मेरा राशन टाईप करायचं आहे। मेरा राशन टाईप केल्यावर पहिल्या नंबरचा ॲप येणार आहे। पहिल्या नंबरच्या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। माझ्या ह्याच्यात इन्स्टॉल आहे तर मी डायरेक्ट ओपनसुद्धा करू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे। ॲपचं इंटरफेस इथे बघू शकता। तुम्हाला ॲप ओपन केल्यावर इथे टर्म कंडिशन अलाउ केल्यावर इथे कुठेही ऑप्शन निवडायचं नाही आहे। इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसणार आहे, ते म्हणजे आधार सीडिंग। आधार सीडिंग हे ऑप्शन दिसल्यावर तुम्हाला त्यामध्ये क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला 2 विकल्प राहणार आहेत। यामधलं तुम्हाला आधार संख्या हे ऑप्शन इथे निवडायचं आहे। आधार संख्यावर तुम्हाला इथे टिक करायचं आहे। मित्रांनो, आधार संख्यावर टिक केल्यावर तुमचा आधार नंबर म्हणजे आधार संख्या इथे एंटर करायची आहे। आधार नंबर एंटर केल्यावर तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक केल्यावर तुमच्या पुढे एक पेज येणार आहे। यामध्ये तुम्हाला कार्ड नंबर म्हणजे हाच तुमचा राशन कार्डचा 12 अंक राहणार आहे। तर हा तुमचा पहिला प्रकार आहे। मित्रांनो, तुम्हाला दुसऱ्या प्रकारे सुद्धा सांगणार आहे। तुम्हाला दुसऱ्या प्रकारासाठी सगळ्यात अगोदर गुगलवर कोणत्याही ब्राउझरवर NFSA एवढं टाईप केल्यावर पहिल्या नंबरची लिंक येणार आहे। पहिल्या नंबरच्या लिंकला तुम्हाला ओपन करायचं आहे। पहिल्या नंबरच्या लिंकला ओपन केल्यावर तुम्हाला असं पेज येणार आहे। यामध्ये तुम्हाला तुमचा इथे राज्य निवडायचं आहे, म्हणजे स्टेट निवडायचं इथे। चला तर आपण महाराष्ट्र निवडूया। इथे पॉपअप येणार आहे, तो तुम्हाला ओके करायचा आहे। तो ओके केल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला एक कॅप्चा दिला जाईल, तो तुम्हाला बरोबर एंटर करून व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला रिपोर्टवाला एक पेज येणार आहे। इथे तुमचं स्टेट सिलेक्ट राहणार आहे। इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट तुमची सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे कलेक्टर ऑफिस ब्रांच हेच निवडायचं आहे इथे। त्यानंतर तुम्हाला इथे स्कीममध्ये सगळ्या स्कीमकडे सिलेक्ट ऑलवर क्लिक करायचं आहे। सिलेक्ट ऑलवर क्लिक केल्यावर तुम्ही डेट आणि टाईमवर तसे क्लिक कराल, तसेच ॲटोमॅटिकली डेट टाईम येऊन जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्ह्यूज रिपोर्ट या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो थोडी लोडिंग होणार आहे। इथे बघू शकता कलेक्टर ऑफिसची पेज उघडलेला आहे। इथे तुम्ही कलेक्टर ऑफिसच्या लिंकवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला तालुका ऑफिस म्हणजे तालुक्याचं इथे ठिकाण दिसणार आहेत जेवढे काही। जर मित्रांनो तुमचा गाव ज्या कोण्या तालुक्यात येणार आहे त्या तालुक्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। तर तुम्ही इथे क्लिक केल्यावर थोडी लोडिंग होणार आहे। थोडी लोडिंग झाल्यावर इथे तुम्हाला तुमच्या जवळच्या सर्व इथे राशन शॉप आलेले आहेत। मित्रांनो, इथे खूप सारे पेजेस आहेत आणि इथे खूप सारे राशन शॉपसुद्धा आहे। इथे तुम्ही वर क्लिक करून इथे ॲरोनं मागे पुढे पण करू शकता। आणि मित्रांनो इथे आता तुम्हाला तुमचा राशन शॉप पाहायचा आहे। तर मित्रांनो, राशन शॉप पाहणं एवढ्या मोठ्या पेजमधून खूप अवघड आहे। तर त्यासाठी आपल्याकडे इथे सर्च बॉक्सचा उपाय आहे। तर इथे सर्च बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे तर तुमच्या राशन शॉपचं इथे मित्रांनो नाव टाईप करायचं। ते जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या राशन कार्डच्या मागच्या साईडला हे दुकानाचं नाव इथे दिलं जाणार आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशाच फॉर्मॅटमध्ये इथे टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला फॉर्मॅट दिसत असेल, तुम्हाला अशाच टाईपमध्ये सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि फाइंड या बटनवर क्लिक करायचं आहे। फाइंड या बटनवर क्लिक केल्यावर तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या राशन शॉपचं इथे नाव येऊन जाणार आहे। त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यावर मित्रांनो तुमचे पूर्ण डिटेल इथे होऊन जाणार आहे इथे खूप सारे राशन कार्ड इथे राहणार आहेत। तर इथे तुम्हाला तुमचं राशन कार्ड शोधण्यासाठी इथे तुम्हाला तुमचं नाव आणि आडनाव इथे सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे। नाव आणि आडनाव सर्च बॉक्समध्ये टाईप केल्यावर फाइंड या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुमचं नाव इथे येऊन जाणार आहे आणि तुमचा
राशन कार्ड नंबरसुद्धा इथे येऊन जाणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.